सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणारे लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार, एक संयमी व मनमिळावू व्यक्तिमत्व, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जत व माननीय सौ शारदादेवी चंद्रकांत कुंभार, माननीय नगरसेविका जत, नगर परिषद जत व श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार मित्रपरिवार जत। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। युद्ध नको असेल तर बुद्ध हवा। जत कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या मौजे गुगवाड या ठिकाणी सुप्रसिद्ध उद्योगपती यांच्या बुद्धी कौशल्याने महाराष्ट्राच्या पटलावरील 3ऱ्या क्रमांकाचे बुद्ध विहार अतिशय उल्लेखनीय व सर्व बौद्ध धर्मीयांचे लक्ष वेधून देणारे आहे। सुसज्ज व अद्ययावत असणाऱ्या या बुद्ध विहारमध्ये काही क्षण घेतलेल्या विसावा अंती निश्चितच भगवान गौतम बुद्ध यांच्या छायेत नितांत विसावा व त्यांच्या विचारधारेचा प्रत्यय आल्याशिवाय न राहण्यासारखे हे सुंदर व रम्य असे ठिकाण उद्योगपती माननीय श्री आर सांगलीकर व त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून जतच्या वैभवात निश्चितच मानाचा तुरा बनला आहे। सध्या या ठिकाणी शामनेर शिबिराचे 2 मे पासून नुकतेच झाले असून महाराष्ट्र, कर्नाटक सह विविध राज्यातून सुप्रसिद्ध बंतीजी या ठिकाणी उपस्थित झाले असून अतिशय मंगलमय वातावरणात या ठिकाणी झाले आहे। सुमारे हजारोंच्या संख्येने बौद्ध धर्मीय या ठिकाणी उपस्थित राहून भगवान गौतम बुद्ध यांचे आचार विचार श्रवणाचा कार्यक्रम मनमुराद लुटत आहेत। लोकशाही महाराष्ट्राचे मुख्य संपादक श्री अतुल कुलकर्णी व त्यांचे विशेष सहकारी के अजित कुमार यांनी काही बंतीजींशी संवादाचे क्षणचित्र पाहू। नमस्कार, लोकशाही महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। आज आपण गुगवाड येथील सुप्रसिद्ध असणाऱ्या बुद्ध विहार या ठिकाणी आपण आलेलो आहोत। माननीय उद्योगपती CR सांगलीकर यांनी अतिशय आपलं बुद्धीचा अलौकिक असा वापर करून असंही या ठिकाणी बुद्धिविहार निर्माण केलेला आहे। या ठिकाणी आज आपण आहोत। याच ठिकाणी माझे सहकारी माननीय श्री के अजित कुमार दिग्दर्शक हे या ठिकाणी उपस्थित आहे। आज या ठिकाणाहून त्यांचं मनोगत ते आपल्या शब्दातून मांडणार आहेत। नमस्कार के अजित कुमार, आपण या बुद्धविहारमध्ये आलो आहोत। तुम्हाला काय एकंदरीत या बुद्धविहारमध्ये आल्यावर तुम्हाला कसं वाटतं? खूपच छान वाटतं सर। महाराष्ट्राच्या या पटलावरती या ठिकाणी अतिशय सुंदर अशा ठिकाणी बुद्ध विहाराची एक वास्तू उभारलेली आहे। अभिमानानं भरून येतो आमचा CR सांगलीकर साहेबांनी अतिशय उत्कृष्ट अशी या ठिकाणी बुद्ध विहाराची संकल्पना आणून या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट बुद्ध विहार या ठिकाणी मांडलेला आहे। बुद्धांचे विचार, बुद्धांचं आचरण, बुद्धांची ज्या काही गोष्टी आहेत या ठिकाणी अतिशय कल्पकतेने या ठिकाणी बुद्ध विहाराची वास्तू या ठिकाणी उभारलेली। महाराष्ट्राने कर्नाटकच्या मध्यवर्ती सीमा भागामध्ये या ठिकाणी बुद्ध विहाराची वास्तू या ठिकाणी उभारलेली आहे। अतिशय आनंद आम्हाला या गोष्टीचा वाटतो। महाराष्ट्रामध्ये नागपूर, मुंबई नंतर हा 3ऱ्या क्रमांकाचा बहुधा गुगवाड येथे बुद्ध विहार असावा असं माझं वैयक्तिक मत आहे। महाराष्ट्रातील तमाम लोक या ठिकाणी आवर्जून भेट देतात। बुद्धांची आचरण विचरण ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी असे नैसर्गिकरित्या या ठिकाणी उभारलेले सुंदर बुद्ध विहाराची वास्तू उभारलेली आहे। अतिशय मानाचा एक या ठिकाणी बुद्ध विहार उभारायला असं माझं एक वैयक्तिक मत आहे। निश्चितच उद्योगपती CR सांगलीकर यांनी केलेलं हे कार्य अतिशय स्तुत्य व अभिनंदनीय। समस्त बुद्ध या ठिकाणी ज्या वेळेला येतात त्यावेळी निश्चितच या ठिकाणी आल्यावर त्यांना अतिशय समाधान वाटतं। या ठिकाणी बसल्यावर त्यांना एक बुद्ध तत्वाचे विचार किंवा बुद्ध तत्वाच्या ह्याच्या अनुग्रहाविषयी त्यांना जे काही समाधान वाटतं निश्चित हे कौतुकास्पद आहे। आपण CR सांगलीकर यांना याविषयी आपण काय त्यांचं म्हणजे कशा रीतीनं तुम्ही अभिनंदन किंवा त्यांचं कसं कौतुक करू शकता? CR सांगलीकर साहेबांचं अभिनंदन करावं किंवा कौतुक करावं तितकं थोडंच आहे। कारण महाराष्ट्राच्या या 3ऱ्या क्रमांकाच्या बुद्ध विहारामध्ये त्यांनी एक मानाचा तुरा जतच्या एक दुर्गम भागामध्ये, दुष्काळी भागामध्ये या ठिकाणी आपल्या गावी
जन्मगावी या ठिकाणी घुगवाड या छोट्याशा गावी यांनी बुद्धविहार बांधलं, हे काही कौतुक करावं तितकं थोडंच आहे. आणि अशाच पद्धतीनं अनेक अतिशय उत्कृष्ट त्यांनी कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. उद्योगपती म्हणून या ठिकाणी त्यांनी नावलौकिक महाराष्ट्रामध्ये कमवलेला आहे. निश्चितच एक मानाचा तुरा जगच्या शेतीच्यामध्ये गेले हजारो अनुयायी, हजारोच्या संख्येने अनुयायी या ठिकाणी उपस्थित रोज राहतात. या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केले जाते. अतिशय सुस्त असा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो. निश्चितच एक जत तालुक्यातील ग्रामीण भागातील अशा या उद्योगपती मान्य CR सांगलीकर यांचे खरोखरच महाराष्ट्र लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीने अतिशय कौतुक व अभिनंदन या ठिकाणी केले जावे तितके कमी आहे. आज इथे 2 मे पासून श्रामणेर शिबिराची सुरुवात झालेली आहे. श्रामणेर शिबिर म्हणजे बौद्ध धर्मामध्ये जो भिक्खू संघ असतो आणि त्या भिक्खू संघाची पहिली पायरी ही श्रामणेर आहे. तर ते श्रामणेर, या श्रामणेरसाठी जवळपास आपल्या कोल्हापूर जिल्हा, कर्नाटक, सातारा जिल्हा, सोलापूर, परत कल्याण या ठिकाणाहून इथं शिबिरार्थी आलेले आहेत. आणि हे शिबिरार्थी इथं यासाठी आलेले आहेत की बुद्धानं जो एक मार्ग सांगितलेला आहे, जीवन जगण्याचा जो मार्ग सांगितलेला आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी, ते आपल्या आचरणात आणण्यासाठी ते इथं आलेले आहेत. आणि 2 तारखेपासून वेगवेगळे इथं भंतेगण आलेले आहेत. काही विचारवंत येऊन गेलेले आहेत, जे त्यांनी त्यांचं विचार सांगून इथं वेगवेगळ्या पद्धतीनं इथं सांगण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे. आणि आणखी पुढच्या 5 दिवसामध्ये अजून नवीन काही वक्ते येणार आहेत. तर एकूणच जीवन जगण्याचा जो मार्ग आहे, एक साधारण मनुष्याला जीवनासाठी काय लागतं, कसं जगावं, कसं वागावं, कसं बसावं, कसं उठावं, इथपर्यंत ह्या गोष्टी आम्हाला ह्या शिबिराच्या माध्यमातून कळायला लागलेल्या आहेत. आणि हे शिबिरापुरतं मर्यादित न राहता शिबिर झाल्यानंतर सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय केल्याने आपल्याला नुकसान होणार आहे, काय केल्याने आपल्याला फायदा होणार आहे, या गोष्टी या शिबिरामधून आपल्याला मिळणार आहेत. तर हे मी सर्व बौद्ध जनांना विनंती करतो की प्रत्येकाने ह्या शिबिराचा लाभ घेतला पाहिजे आणि हे शिबिर असंच वाढत राहिलं पाहिजे. उद्योगपती CR सांगलीकर साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर चालू आहे. त्यांनी स्वतःच्या सर्व खर्चामधून हे शिबिर इथं आयोजित केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचाही धन्यवाद देतो आणि आपल्या चॅनलचाही धन्यवाद देतो की आपण ही गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय. थँक्यू, धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. मला एक म्हणायचं आहे, आपण सर्व बंदीची या ठिकाणी उपस्थित झाला. आता हा सुंदर असा कार्यक्रम CR सांगलीकर यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. मला एक सांगायचं आहे, आपण या आपल्या माध्यमातून जनतेला आता सध्या जी चाललेली समस्या आहे, भारतामध्ये जी चाललेली समस्या आहे, लैंगिक शोषण असू दे किंवा जी आता युद्धाची परिस्थिती असू दे किंवा धर्मामध्ये जी चाललेली वाद जे चालले, याबद्दल तुम्ही या माध्यमातून आमच्या लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं तुम्ही जनतेला काय संबोधित करू इच्छिता? आता खूप छान तुम्ही प्रश्न विचारला सर, की आता खरं सगळीकडे युद्धाचंच वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणजे भय वातावरण झालेलं आहे आणि प्रत्येकाला असं वाटतंय की युद्ध नको आहे. मग युद्ध नको तर काय पाहिजे, तर बुद्ध पाहिजे, अशी सगळ्या एकूणच जगभरामध्ये धारणा झालेली आहे की युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा आहे. तसंच तुम्ही विचारलं की आता बऱ्याच जणांचं जे लैंगिक शोषण आहे म्हणा, बलात्काराची घटना घडतात, तर त्यासाठी भगवान बुद्धाने जे पंचशील सांगितलेलं आहे, त्या पंचशिलेचं जर आपण आचरण केलं तर हे जे काही गुन्हे घडतायत किंवा हे बलात्कार होत आहेत, चोरी होते, त्या पापकर्मापासून आपण अलिप्त राहू शकतो. आणि हे पंचशिलेचं खूप महत्वाचं काम आहे. निश्चितच आपलं अतिशय मनपूर्वक शतशः आभारी आहोत. आपण दिलखुलासपणानं आपल्याला प्रतिक्रिया, मनमुराद प्रतिक्रिया दिल्यात, त्याबद्दल लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं आपल्या सर्व पंथीजींचं व CR सांगलीकर साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत, अभिनंदन. नमस्कार, लोकशाही महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आज आपण घुगवाड या सीमावर्ती भागामध्ये असणाऱ्या
बुद्धविहार CR सांगलीकर यांनी निर्मित केलेल्या बुद्धविहार या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। या ठिकाणी मॅनेजमेंट करणारे माझ्या समवेत असणारे हे रवी दोडमणी हे माझ्या समवेत आहेत। आपण त्यांच्याकडून या बुद्धविहारविषयी काय काय माहिती आहे, किती एकरमध्ये किंवा काय काय ठिकाणी या ठिकाणी नित्यक्रम होतात याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत। सर नमस्ते। सर मला सांगा, ह्या बुद्धविहारमध्ये CR सांगलीकर यांनी इतकं स्तुत्य असा हे बुद्धविहार केलेलं आहे, या ठिकाणी काय काय नित्य कार्यक्रम होतात, हा किती एकरमध्ये विस्तारित केलेला क्षेत्र आहे आणि या ठिकाणी काय काय कार्यक्रम होतात याविषयी आम्हाला थोडीशी माहिती मिळू शकेल का? सर नमस्ते। इथं CR सांगलीकर साहेबांनी दम्मभूमी हा गुगाड ह्या जत तालुक्यातील गुगाड गावामध्ये हे उभारले। साधारण 3 ते 4 वर्ष झाला। आतापर्यंत कितीतरी लोक म्हणजे दम्मभूमीचा व्हिजिट केलेला आहे। इथं दिनचर्या म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे दर दिवशी जी लोक बाहेरनं येतात त्यांना बघण्यासाठी म्हणा, सगळं ते आपले कर्मचारी असतील किंवा इथले स्टाफ असतील आपली सहकार्य करतात त्यांना। प्रत्येक तालुक्यातले म्हणा, जे बाहेर जिल्ह्यातले म्हणा, बाहेर राज्यातले म्हणा, प्रत्येक जण येऊन इथं व्हिजिट करतात। पहिला हे एक दुष्काळग्रस्त गाव होता, जेव्हा ह्या दम्मभूमीमुळं किंवा ह्या CR सांगलीकरच्या सहकार्यामुळे किंवा त्यांच्या प्रयत्नामुळं म्हणा हे गुगाड गाव हा एक नाव गाजवलेला आहे। त्याच्यामुळे म्हटलं तर ह्या दम्मभूमीमुळे गुगाड म्हणून ओळखलं जातं। पहिला गुगाड म्हणजे काही माहितीच नव्हतं का, म्हणजे आपण इकडं एकतरी कर्नाटकच्या सीमेच्या बाहेर आहे। नाही मला सांगा, हे क्षेत्र किती एकरमध्ये विस्तारित गेलेलं आहे? हे क्षेत्र म्हणजे तर तुम्हाला 25 ते 30 एकरमध्ये। या क्षेत्रामध्ये काय काय केलेलं आहे CR सांगलीकर साहेबांनी? सांगलीकर साहेबांनी साधारणतः हे एक 7 ते 8 एकरमध्ये दम्मभूमी आणि बाहेर इकडं गार्डन वगैरे सगळे केलेले आहे। आणि अजून बऱ्याच कार्यक्रम आहे। इथं एक 2000 ते 1500 लोकांना बसण्या इतका एक मोठा हॉल आहे। त्या हॉलमध्ये दिनचर्या म्हणजे जो गरीब लोक वगैरे येतात किंवा गरीब लोकांना ज्यांना जमत नाही आहे लग्नासाठी म्हणा, दुसऱ्या कुठल्याही कार्यक्रमासाठी वगैरे जमत नाही आहे, त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये 1 रुपया न घेता साहेबांनी त्यांच्या खिशातनं पैसे घालून त्या गोरगरिबांचे लग्न असू दे, दुसरे कुठलेही कार्यक्रम म्हणजे असू दे, काही पण असू दे, ते इथं करून देतात त्यांनी साहेबांनी स्वतः स्वखर्चाने। त्यांचं जेवण असू दे, सगळं काय जे काय असेल ते काय त्यांच्याकडनं काय 1 रुपया घेत नाही आहे। आणि भरपूर लोकांना जी दुसरं सांगायचं म्हणजे भरपूर लोकांना ज्यांना ते महाप्रसादासाठी वगैरे येतात आणि इथं कंटिन्यू आमच्याकडे प्रसाद वगैरे असतोय, ज्यांनी बुधवारसाठी येतात त्यांनी काय कसं आहे, खेड्यागाव असल्यामुळे इथं हॉटेलचे वगैरे अभाव आहे भरपूर। आणि अभाव असेल बाबा आला कोणाला तरी स्टॉपला वगैरे सांगितलं बाबा असं असं आपल्याला जेवणाची वगैरे काय व्यवस्था करा म्हणून दिला तर आपण एक 15-20 मिनिटात आपल्याला त्यांना जेवण देणं इतकं पण आपण साहेबांनी सांगून ठेवलेलं आहे। सगळं स्टॉप वगैरे आपण म्हणा, सगळं स्टॉप म्हणा, आपण आलेल्या लोकांना आपण जेवण पण देतोय, नाश्ता चहा पाणी वगैरे सगळं करतोय। इथे नित्यसेवा कोणत्या प्रकारच्या असतात? आध्यात्मिक चर्चा किंवा बुद्ध चर्चा याविषयी काय काय तुमच्याकडे रोज नित्यक्रम काय असतो? तात्पर्य सांगायचं म्हणजे सर इथं एक दोघं भजंती असतात इथं। अच्छा, धर्मगुरू असतात आपली कंटिन्यू इथं एक आलेले लोकांना मार्गदर्शन करणे, सांगणे, बुद्धाबद्दल सांगणे किंवा धम्माबद्दल सांगणे, काय असेल शांतीदूत म्हणे सांगणे, हे सगळं कार्यक्रम त्यांच्या हस्ते होत असते। कंटिन्यू हे आपले गुरु असतातच इथं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना आतमध्ये ऐकायचं असेल, धम्माबद्दल जरी ऐकायचं असेल किंवा बौद्ध धर्माबद्दल ऐकायचं असेल तर त्यांनी एक वेळ पण देतात, त्यांना हॉलमध्ये घेऊन त्यांना मार्गदर्शन पण करतात इथे लोकांना। म्हणजे जी बाहेरची लोक येतात त्यांना मार्गदर्शन पण करतात हे सगळं त्यांच्याकडनं सगळं फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि मोफतपणे ठेवलेलं आहे साहेबांनी। अच्छा, या ठिकाणी आपल्याकडनं सर्वात मोठा होणारा उत्सव कोणत्या प्रकारचा असतो या ठिकाणी? आता सांगायचे तात्पुरत म्हणजे साहेब इथं दोन वेळा कार्यक्रम करतो आपण। साहेबांच्या मुलांचे बड्डे जेव्हा असतोय अच्छा तेव्हा एकदा मोठा कार्यक्रम करतोय आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे बुद्धपौर्णिमेला। बुद्धपौर्णिमेला दरवर्षी कसं असतंय, आपण एक 10 ते 15 दिवसाचं शिबिर घेतोय। त्या शिबिरमध्ये कसं असतंय, आता कोणाला धम्म दीक्षा घेणार आहे त्यांना आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये कुठला कर्नाटक असू दे, महाराष्ट्र असू दे, तमिळनाडू असू दे, कुठलंही नाही आपल्याला असले लोकांना आता जी वदंती आहे त्यांनी कर्नाटकची आहे, आता आतनी तालुक्यातली आहे, त्यांना आपण घेऊन येऊन एक 10 ते 15 दिवसाची शिबिरसाठी मोफतपणे वेगवेगळ्या बदंतीला आणून नांदेड, नाशिक, कुर्बानी, मैसूर ह्या लोक दुसरीकडनं बंतीन वगैरे आणून त्यांना मार्गदर्शनासाठी आपण ठेवतो। एक 15 दिवसासाठी धम्मदीक्षेसाठी त्यांना
ट्रेनिंग देत असतो इथं आणि त्यांचं जे असेल 1 रुपया न घेता त्यांना दीक्षा वगैरे साहेबाकडनं मदत करतोय दरवर्षी. आणि दुसऱ्या साहेबांचं मुलांचा बड्डे जेव्हा असतोय 12 तारखेला नोव्हेंबरमध्ये, तेव्हा पण एक मोठा कार्यक्रम करतोय आपण दरवेळी. इथं हजारो लोक येतात, बघतात. त्या दिवशी सगळे कार्यक्रम वगैरे असते, दमाबद्दल असतोय, बाहेरचे लोक प्राचार्य वगैरे असतात, शिकले लोक असतात, दमाबद्दल मार्गदर्शन वगैरे करणारे लोक असतात. 2-3 दिवस कार्यक्रम करत असतोय दरवर्षी. वर्षातनं 2 वेळा कार्यक्रम तर कंटिन्यू असते. निश्चितच माननीय उद्योगपती CR सांगलीकर आपल्या या व्यस्त अशा कार्यक्रमातून सुद्धा समाजासाठी आणि समाजाच्या प्रबोधनाकरिता त्यांनी हे छोट्याशा आपल्या जन्मभूमीमध्ये केलेलं हे काम अतिशय त्यामध्ये कोणतीही शंका आम्हाला नाही आहे. त्याबद्दल लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं आपल्या सर्व गुगवाड व गुगवाडमधील या असणाऱ्या या प्रेक्षणीय असणाऱ्या ठिकाणातून आपल्या सर्वांचं खरोखरच कौतुक व अभिनंदन. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.